करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाकडून काहीसा दिलासा। कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सदनिका लाटल्या प्रकरणी तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाहीच। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, तो निर्णय आमचा नाही, हायकोर्टाची माहिती। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घेणार। आमदारकी ठेवायची की रद्द करायची, विधिमंडळ निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। लीलावतीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांना बायपास सर्जरीचा सल्ला। 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती। छातीत दुखत असल्यानं कोकाटेंवर आयसीयूमध्ये उपचार सुरू। राज्यातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर, पण मुख्यमंत्री पांघरून घालतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचा दावा। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण। शिंदेंसह कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, दिशाभूल करून संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला, फडणवीसांनी आरोप फेटाळले। सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या खासदारांचं अमित शहांना पत्र। छापा टाकलेल्या जागेजवळच एकनाथ शिंदेंच्या भावाचे रिसॉर्ट, तिथून ड्रग्ज फॅक्टरीमध्ये जेवण जायचं। आरोप करत शिंदेंच्या राजीनाम्याची पत्रातून मागणी। महायुतीचं जागावाटप 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं। नेत्यांची जागावाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मुंबई वगळता 28 महापालिकांचा आढावा। बैठकीच्या अहवालावरती अजित पवार, शिंदे, फडणवीसांसोबत चर्चा करणार। जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचीही भूमिका। जागावाटपामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अडली। माहीम, विक्रोळी आणि शिवडीतील जागावाटपासंदर्भात पेच, तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातून राष्ट्रवादीला जागा देणार, सूत्रांची माहिती।